विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद वंदे 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 विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा स्टूडेंट पिछले 20-25 दिन से लोकतंत्र में बैठे थे। उनका क्या कहना था, केवल जो पेपर लीक हो रहे थे उस पर आप ध्यान दो क्यों हो रहे हैं। और ये 150 पेपर जो पिछले 10 साल से लीक हो रहे थे, उनकी यही डिमांड थी कि ये जो एजुकेशन मिनिस्टर है महेंद्र प्रधान साहब, उसका रेजिग्नेशन चाहिए, क्योंकि उसके कारकर्दगी के अंडर में सब हो रहा था। लेकिन मोदी जी की सरकार कहती थी कि हमारे गवर्नमेंट में कोई रेजिग्नेशन नहीं करेगा। लेकिन आज बीजेपी को झुकना पड़ा और उन्हें रेजिग्नेशन देना पड़ा। ये एक लोकशाही की जीत है। मैं ये कहता हूँ कि जो बच्चे तंत्र पर बैठे थे, उनका यही डिमांड है कि हमारी जो डिमांड है पूरी करो। लेकिन बदकिस्मती से उनके ऊपर लाठियाँ चलाई गई। वो बच्चे कहीं पाकिस्तान या बांग्लादेश से आए हुए नहीं बच्चे थे, हमारे ही बच्चे थे। अगर पार्लियामेंट का तो वहाँ पर के 20-25 मिनट का रास्ता है, वहाँ जाकर अगर हमारे मिनिस्टर वहाँ बैठते, उनके साथ बातचीत करते, शायद वो हल बहुत जल्दी हो जाता। लेकिन बदकिस्मती से इनकी अकड़बाजी की वजह से ये कोई भी सामने नहीं आया और आज उनको झुकना पड़ा। ये लोकशाही की जीत है और आज पूरा देश ये चाहता है कि सब हमारे देश में मिलजुल कर रहे। आज स्थिति ऐसी है कि कोई भी मीडिया सच बोलता नहीं। आज ईरान और अमेरिका का जंग हुआ, हमारे 2 जहाज शिप डुबाए गए, उन पर हमला हुआ, लेकिन बदनसीबी से कि हमारी कोई मीडिया वो बता नहीं सकी। आज जरूरत है एकजुटी की, लोगों को इकट्ठा हो जाओ। आज जो हमारी डिक्टेटरशिप चल रही है उसको ख़त्म किया जाए। आए हुए सभी का मैं दिल से धन्यवाद करता हूँ और हमेशा के लिए ये एकजुट होकर रहो। और हमारे राहुल गांधी जी जो पिछले कई सालों से ये लड़ रहे हैं कि हमको डेमोक्रेसी चाहिए, हिंदुस्तान में हिंदू मुस्लिम सिख हर जाति के लोग एक हैं और ये यहाँ जातिवाद नहीं चलेगी। परवा दिल्लीमध्ये जो जंतर मंतरचे जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनामध्ये बराच त्रास विद्यार्थ्यांना झाला, लाठीचार्ज झाला, हे झालं त्रास झाला। त्याच्याकरता आपले भारत देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नंतर शरद पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब, नंतर मोदी, त्यामुळे आणि जो अन्याय झाला ते अख्ख्या देशाला बघवलं नाही की आज काय होतंय। विद्यार्थी त्यांचे हक्क मागतात, बाकी काय मागत होतं। पेपर फुटीमुळं मोठे पैसेवाले लोक डॉक्टर होणार, गरिबांचं काय। त्यामुळे विद्यार्थी आंदोलन ते केलं, आंदोलनाचा फायदा सगळा चांगला झालेला आहे आणि सरकारला झुकावं लागलं। हा मोठा विषय, सरकार झुकावं लागलं आणि धर्मेपदाचा राजीनामा घेतला आणि पुढच्या अटी मान्य केल्या। त्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडीचं देशाचे नेते राहुल गांधी असतील, पवारसाहेब असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, संजय राऊत असतील आणि तामिळचे मुख्यमंत्री थलपती आणि राजसाहेब ठाकरे, या सर्वांचा मी आभार मानतो। आणि आपल्या देशात सर्व विद्यार्थ्यांनी, आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, आपल्या लोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पक्षाने आपला पाठिंबा दिला आणि त्यामुळे हा विजय झालेला आहे। आणि धर्मेपदा का राजीनामा झाला, त्यामुळे आज जल्लोष आपण केलेला आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय लोणावळा या ठिकाणीवरून मी व एक संजय कालेकर कुसगावची व्यक्ती आहे, आम्ही दोघंजणं आम्ही ठरवलं की जे लाठीचार्ज झाला तो फार अमनुष्य होता आणि त्यामुळं आम्ही ठरवलं की आजच्या आज आपल्याला दिल्लीला निघायचं आहे। आम्ही सकाळची फ्लाईटचं तिकीट बुक केलं, आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही पद्धतशीर तिकडे सगळी माहिती घेतली, नेमकी चाललं आहे काय, यातला फॉरेन अजेंडा कुठला आहे का, कोणी यात पॉलिटिकल पार्टीज इन्वॉल्ड आहे का। जेव्हा आम्हाला कळालं की असं कुठलाच अजेंडा नाही आहे, पॉलिटिकल पार्टीज इन्वॉल्ड नाही आहे, तेव्हा आम्ही या मोर्चाला सपोर्ट केला आणि त्याप्रमाणे आम्ही तिथं बसून राहिलो। आम्ही सकाळपर्यंत आम्ही तिथं जागे राहिलो, आम्ही सर्व लोकांना तिथं सपोर्ट केला। तिथं मोर्चामध्ये जेव्हा गेलो तर तिथं फक्त पोरं होती, स्टुडंट्स, आणि ते स्टुडंट्स एवढे उत्साहित होते की त्यांना मार लागलंय तरीसुद्धा त्यांना मोर्चा करण्याचा पूर्णपणे म्हणजे तोच हेतू होता आणि त्या हेतूला सर्व सपोर्ट करत होते। आणि ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळी गर्दी वाढायला लागली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की 70-80 हजार लोक आणखी वाढले, ते सुद्धा येऊन तिथं राहिले। त्या ठिकाणी जेव्हा बघितलं तर 3 बॅरिकेड्स असे बनवलेले होते। पहिल्या बॅरिकेडमध्ये स्टेज होता आणि तिथली बसणारे उपोषण करणारी लोक होती
दुसऱ्या बॅरिगेटच्या आतमध्ये सुद्धा 30 लोकं होती. तिसरं बॅरिगेट होतं, त्याच्या बाहेर बरीच पब्लिक होती. ते पब्लिक वेगवेगळे नारे देत होते, पण तिथं कुठलाही चुकीचा नारा दिला गेला नाही. शिवीगाळीचे नारे दिले गेले, परंतु कुठल्या जातीचा कुठल्याही असला कुठला नारा नव्हता. आणि आतमध्ये जे नारे देत होते फक्त 3च प्रकारचे नारे होते, म्हणजे इन्क्लाब जिंदाबाद, दुसरी गोष्ट धर्मेंद्र प्रधान आप इस्तीफा दो, आणि तिसरं होता जय भीम. असे 3च नारे लागले जात होते. आणि बॅरिगेट असल्यामुळं पोलिसांना त्यांच्या चुका काढता येत नव्हत्या, म्हणून 40 दिवस त्यांना स्ट्रगल करता आलं. अदरवाईज त्यांचं उपोषण कधीच उठून त्यांना फेकलं असतं. आणि अशा वेळी सुप्रीम कोर्टला त्याचा कॉग्निझन्स घेता आला नाही की बाबा आम्ही पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करावं आणि मग आम्ही या पोरांना उठवावं, असं करता आलं नाही. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर 40 दिवस तिथं कंटिन्युअसली जेवण जात होतं. ते जेवण भारताभराची लोकच नाही तर विदेशीवरून पण लोक जेवण पाठवत होती की तिथं उपाशी कोणी राहू नये. तिथं पाण्याचा पुरवठा कमी तोही 40 ते 50 दिवसाचा होता. आणखी जेवण म्हणजे कुठलं ब्रँड नाही, सगळ्या ब्रँडचं जेवण होतं. आणि अशा वेळी तिथं मुलांचा जो उत्साह वाढलेला त्याला बघून ह्या सरकारला आणि त्या जे प्रधान आहेत त्यांना काही संधी मिळाली नाही आणि त्यांना इस्तीफा द्यावा लागला. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाविकास आघाडी यांच्या वतीनं जे परवा दिवशी आंदोलन करण्यात आलं होतं, जंतर मंतरवरती जो आंदोलन चालू होतं त्याच्यावरती सरकारने जो लाठी हल्ला केला होता व तो आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण परवा दिवशी महाराष्ट्र निर्माण सेना व महाविकास आघाडीतर्फे निषेध करण्यात आला होता. व काल धर्मेंद्र प्रधान या निष्क्रिय मंत्र्याला आज राजीनामा द्यावा लागला. ही युवा पिढीची या ठिकाणी जीत आहे. त्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी अभिनंदन करतो. व या हिटलरशाही सरकारला या युवा पिढीने कुठंतरी जरब बसवलेला आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी प्रामुख्याने ध्यानात घेतली पाहिजे. जे मोदी सरकार या ठिकाणी स्वतः पंतप्रधान देशाचे मोदीजी या ठिकाणी दर महिन्याला मन की बात घेणारे, दुनियासमोर बसून मन की बात घेणारे, आज त्यांना एका घरामध्ये एका रूममध्ये बसून इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पोस्ट करावा लागला. ही मोठी शोकांतिका आहे. आणि अशा एका केंद्रातल्या मंत्र्याने राजीनामा देणं ही भारत सरकारसाठी एक लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळं भारत सरकारने ह्या गोष्टीचा पुढं प्रामुख्याने विचार करावा आणि ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढाव्यात. आणि आपली हुकुमशाही पद्धत, आपली हिटलरशाही पद्धत ही या भारत देशावरती लादू नये. कारण या युवा पिढीने आता आवाज उठवलेला आहे. ही युवा पिढी इथून पुढे शांत बसणार नाही आणि आपल्या हुकुमशाहीला, हिटलरशाहीला इथून पुढे कायम विरोध राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसंच सर्व मी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय. काल दिल्ली येथे झालेल्या आंदोलनाला पूर्ण भविष्यात असा प्रतिसाद मिळाला. यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. खरं तर त्यांचं या अपयश मानावं लागेल. या घटनेचा आम्ही निषेध करण्यासाठी 2 दिवसापूर्वी महाविकास आघाडीने मनसेचा लोणावळा शहरात एक मोर्चा काढला होता. आम्ही या आंदोलनात सहभागी झालो होतो. याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही लोणावळा शहरात लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करत आहे. आज खरं आनंदाचा दिवस आहे. सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. महाविकास आघाडी आणि मनसे या पक्षांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला होता. एकच या ठिकाणी म्हणावंसं वाटेल, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. हा तर फक्त ट्रेलर आहे, फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आहे. परंतु तुम्ही बघा, येत्या काळामध्ये नरेंद्र मोदींनाही राजीनामा द्यावा लागेल. कारण का हे सगळं याचं जे श्रेय ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी घेते त्याप्रमाणे जे काय चुकीचं घडत त्याचं प्रायश्चित्त पण भारतीय जनता पार्टीला करावंच लागेल. आणि भारतीय जनता पार्टीची जे लोक जर चुकीचं काम करत असतील तर त्याचं फळ त्यांना भोगावं नक्की लागेल. थोडा वेळ लागतो, देर है लेकिन अंधेर नाही, एवढं मात्र या ठिकाणी सांगतो. आणि या सर्व मुलांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपण या ठिकाणी सर्व वक्त्यांनी भाषण केले. आपण बघितलं गेल्या जंतर मंतरवर गेल्या महिनाभर आंदोलन अभिजित तिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू होतं. काल त्यांचा राजीनामा मागितला. धर्मेंद्र प्रधान यांच्या ठिकाणी काल राजीनामा झाला. प्रमुख मागणी त्यांची तीच होती. 3 प्रमुख मागण्या होत्या. एक तर जे 20 विद्यार्थीचा जीव गेलात त्याच्यामध्ये त्यांची भरपाई म्हणून 1 कोटी प्रत्येकाला मिळावं. दुसरी मागणी त्यांची अशी होती की ज्या विद्यार्थ्यांनी केसेस केल्या त्या केसेस मागे घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि तिसरी विद्यार्थी महत्त्वाची आणि मागणी अशी की धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा झाला पाहिजेत. 2 मागण्या त्यांनी अगोदर मान्य केल्या होत्या. पण प्रामुख्याने त्यांचा जो आगाव आणि शिष्टपणा म्हणतो आपण त्याच्यात
ते की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामाच होणार नाही अशी ते खरंच दाखवली की युवशक्तीने काल दाखवले की बाबा या जगात युवशक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ शक्ती आहे. ही शक्ती काही करू शकते आणि ते त्यांनी काल अभिजित देशमुख दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली काल करून दाखवलेलं आहे. आणि सर्वांनी विद्यार्थ्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा दिला. आमच्या लोणावळा शहर महाविकास आघाडी असतील मनसेच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यात आला. आणि यापुढे सर्व अगोदर उद्धव साहेब असतील राजसाहेब असतील यांनी या आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. ते मुंबईतून सुरुवात केली आणि सर्वप्रथम पाठिंबा दिला असेल ते राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी यांनी पाठिंबा दिला. आणि त्या आंदोलनाची सुरुवात अख्ख्या महाराष्ट्रात हे झाली, त्याची सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने मी उद्धव साहेब असतील राजसाहेब असतील यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन मानत. आणि आजचा पण मोर्चा बघा आज पुढे ठेवला त्यांनी जो जल्लोष करायचा असं माननीय दादर सेना भवन आणि राजसाहेबांच्या घरासमोर की त्यांना काय वाटतं की इथं सिक्युरिटी चांगली सेफ्टी चांगली की इथं आपल्यावर काही हल्ला होऊ शकत नाही. हे विद्यार्थ्यांचा भरवसा ठाकरे कुटुंबावर आज पण आहे हे त्यांनी दाखवून दिलं विद्यार्थ्यांना. मी अशा विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं गेल्या महिनाभर आपण बघितली त्यांची परिस्थिती की ग्राउंडवर रस्त्यावर पावसात बसली. अशा या विद्यार्थ्यांचा काल खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाची चीज झाली आणि त्यांना ते न्याय मिळाला. आणि मोठं असं एक काम त्यांनी करून दाखवलं. इथून पुढेही विद्यार्थ्यांचं मी सर्व अभिनंदन करतो. आणि असे काही विद्यार्थी असतील त्यांनी नेहमीच त्यांच्या पाठीशी आम्ही चांगल्या कामासाठी त्यांनी आंदोलन करावं आणि त्याच्यासाठी ठाम महाविकास आघाडी असेल मनसे असेल सगळे त्यांच्या मागे उभे राहू. पुन्हा एकदा मी ह्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी जांभूळकर पण तिथे गेले होते त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. लोणावळा शहराच्या वतीने त्यांनाही शुभेच्छा देतो की एक का होईना दोन का होईना पण जाण्याची डेअरिंग त्यांनी या ठिकाणी दाखवली. खऱ्या अर्थात त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आपण आणि नागरिक सत्कार व्हायला पाहिजे अशा माणसाचं आपल्याकडून. त्या खरंच त्यांनी डेअरिंग दाखवून तिथं एवढं वातावरण चिघळलेलं असताना पण तिथं ते गेले त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी असेल मनसेच्या वतीने आज आनंद उत्सव फटाक्या वाजवून आणि लाडू वाटप करून करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर जो आंदोलनाचा कार्यक्रम चालला होता त्या कार्यक्रमाला एक मावळ तालुक्यातून एक सपोर्ट म्हणून आम्ही इथं सर्व पक्षाच्या वतीने एक आंदोलन पुकारलं होतं. आणि त्या आंदोलनाला इथल्या पक्षातील सर्व पदाधिकारी असतील सर्व पक्षीय लोक असतील विद्यार्थी असतील व लोणाकर असतील सगळा पाठिंबा दिला. त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो. आज जर पाहिलं आहे देश पुढं चालला आहे हुकुमशाहीकडे चालला आहे. विद्यार्थी जे आंदोलन करत होते त्यांची मागणी काय होती शिक्षण संस्था ही पारदर्शक असावी आणि जो शिक्षण मंत्री आहे 20 मुलांची आत्महत्या झाली म्हणून त्यांनी एक स्वतःची एक जबाबदारी म्हणून एक राजीनामा द्यावा. पण हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे. 2 हुकुमशाहवरती दिल्लीत बसलेत. त्यांना नेहमी लोकांना दाबायचे कामं आतापर्यंत केले. त्यांना असं वाटायचं की बाबा आज तुम्ही देशाचे जर हे असतील राजनाथ सिंह त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की 12 वर्षात एक पिन राजीनामा झाल्यानं होणार नाही आहे. मी खरंच त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि भारतातील सर्व विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं अभिनंदन करतो. ह्या हुकुमशहाला झुकवलं हे खूप महत्त्वाचं केलं आपण. कारण काय होतं हा शेतीप्रधान देश आहे लोकशाहीचा देश आहे आणि या लोकशाहीच्या देशात उपोषण मार्गाने हे शांततेपूर्वक आंदोलन केली जातात. आज महात्मा गांधींचं आंदोलन असो आज जे वांगचूक सर होते त्यांच्या वडिलांचं आंदोलन असो किंवा आपले अण्णा हजारे आंदोलन असो किंवा मनोज जरांगे साहेबांचं आंदोलन असो ही आंदोलनं बसून मिटवली गेली. पण ह्या हुकुमशाहीने एक धरलं होतं विद्यार्थी असो किंवा भारतातले कुठले नागरिक असो यांना आपण जुमानायचं नाही. हुकुमशाहीकडे देश घेऊन जायचा आणि आपल्या पद्धतीने राज्य करायचं लुटायचं. आज तुम्ही पाहिलं राम मंदिराचा मुद्दा जाणून बुजून राम मंदिराचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कमीत कमी 1500 करोड ते 2000 करोडचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा दाबायचा म्हणून ह्या मुद्द्याला यांनी जाणून बुजून बगल दिली आणि त्यांच्या एक लक्षात आलं नाही की आपण बगल देता देता अरे हा मुद्दा कुठे भरकटला चाललाय. पण देववरती जागा आहे तो राम जिवंत आहे. त्या रामावर सर्व पाहतोय त्या रामाने यांना जागा यांची दाखवलेली आहे. आज ज्यावेळेस भारतात आज हे येत होते आपले आदिलशाही येत होते हुकुमशाही येत होते आणि त्यांनी जेव्हा भारतावर राज्य केलं आपली मंदिरं तोडली आणि भारत लुटून घेऊन गेले. आज आपल्या देशात हुकुमशाह तयार झाले तेच मंदिरं बनवतात तेच लुटतात. हा देश चाललाय कोण घेऊन चालले कशासाठी घेऊन चालले याचा विचार करणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे. चला असो मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ही एकजूट हमेशा कायम ठेवा आणि अशा हुकुमशहाला इथून पुढे जर अशा हुकुमशा तयार होता असेल
तर त्यांना त्यांची जागा द्या आणि सर्वांनी एकत्र या असं मी सगळ्यांकडून भारतीयातल्या नागरिकांकडून विद्यार्थ्यांकडून तसेच सगळ्या पक्षांकडून मी एक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय. आज या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने जंतर मंतरवरती जे गेल्या 32 दिवसापासून आंदोलन चालू होता कॉंग्रेस जनता पार्टीचा, त्या कॉंग्रेस जनता पार्टीचा जो प्रमुख त्यांच्या मागण्या होते, एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि इतर दोन जे विद्यार्थी त्याच्यात त्यांची मयत झाली त्यांना 1 करोड रुपये आणि इतर काही त्यांचे मागण्या होते ते मान्य झाले. ते त्याचा जल्लोष आज त्यांनी त्याचा जल्लोष करण्यासाठी, विजय उत्सव करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आणि खरं म्हणजे तर ही सुरुवात आहे, नवीन क्रांतीची सुरुवात आहे. कारण सुरुवातीला सरकारने या काँग्रेस जनता पार्टीला आणि युवकांना, विद्यार्थ्यांना एकदम हलक्यात घेतलं, पण शेवटी त्यांना त्या ठिकाणी झुकावं लागलं सरकारने अनेक प्रकारचे बळ वापरले त्यांच्यावर, अनेक प्रकारचे त्याच्यात म्हणजे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात एक उदाहरण म्हणून सांगतो, एक जुनेद भाई म्हणून एक तिथे कार्यकर्ता आहे, तो लोकांना पाणी आणि जेवण देत होता. त्याला त्रास देण्यासाठी UPमध्ये त्याच्या वडिलांना पोलिसांनी उचललं, त्याच्या सासरेला उचललं आणि त्यांना रात्रभर आत ठेवलं आणि त्यांना सांगितलं याला तिथून इथे बोलवा, नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. त्यांचे आधार कार्ड वगैरे घेऊन ठेवले. म्हणजे असा जो ह्या अत्याचार आहे सरकारचा, तो अत्याचाराच्या विरोधात या विद्यार्थ्यांनी जो आंदोलन छेडला त्याला महाविकास आघाडी, मनसे सर्वांचा त्याला म्हणजे संपूर्ण पाठिंबा आहे. आणि लोणार शहराचा पण त्यांना सर्व पूर्ण पाठिंबा आहे. या ठिकाणी हा विजय खरं म्हणजे लोकशाही आणि आपल्या संविधानाचा विजय आहे. या विजयामध्ये सर्वजण म्हणजे विद्यार्थ्यांचा मी अभिजित शिपके आणि त्यांच्याबरोबर जे विद्यार्थी आहे सर्वांचा अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धर्मेंद्र प्रसाद यांनी जो राजीनामा दिला त्याच्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विद्यार्थ्यांतर्फे जल्लोष करण्यात येत आहे. आणि धर्मेंद्र यांचा निषेध करण्यात येतो, तसेच मोदी सरकारचा पण निषेध करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी अशी एकजूट दाखवून या सरकारला नमवण्याचं काम करावं हीच अपेक्षा करतो. आणि सभा संपली आहे. आभार.